Good morning to all of you. Last lecture, we see the salt of what? Salt of weak acid and strong base. That is a salt number 3. पहिला सॉल्ट काय बघितला होता? हायड्रोलिसिस ऑफ. पहिला सॉल्ट काय पाहिला होता? हायड्रोलिसिस ऑफ. हायड्रोलिसिस ऑफ salt of strong acid and strong base. So those salt cannot be hydrolyzed. या सॉल्टचा हायड्रोलिसिस होत नाही असं आपण पाहिलेलं होतं. सेकंड बघितलं सॉल्ट ऑफ काय बघितलं तो? वीक ऍसिड and strong base. Salt of weak acid and strong base. बरोबर आहे. तर याच्यामध्ये जो कुठला वीक आहे त्याचं हायड्रोलिसिस होतं, याचं हायड्रोलिसिस होत नाही. वीक ऍसिड ओनली शोज हायड्रोलिसिस and third one is so that is the first one cannot shows hydrolysis. Already these concept we will see. ही concept already मी आपल्याला सांगितलेले आहे की जो सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेला असतो त्याचं हायड्रोलिसिस होत नाही. सेकंड सॉल्ट बघितलेला होता हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. मग याच्यामध्ये जो आहे त्याच्यामधला फक्त वीक ऍसिडचं हायड्रोलिसिस होतं. आणि आता जो बघायचा आपल्याला तिसरा सॉल्ट, आपण 4 सॉल्ट बघितलेले होते, आठवते का बघा? पहिला सॉल्ट नंबर 1 सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. फर्स्ट सॉल्ट. सेकंड सॉल्ट ऑफ व्हाट? वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. थर्ड salt of what? Weak base strong acid. And the last one salt of weak acid and weak base. So these are 3 types of salt. These are 3 types of salt which shows hydrolysis, and this salt cannot shows hydrolysis. So these 2 are over. हे दोन आपल्याला सांगितलेले आहेत. आता जायचं आपल्याला थर्ड सॉल्ट कडे. द सॉल्ट इट इज हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ व्हॉट? हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. क्लिअर? चला, इथं परत काही शंका आहे का पहा. या थोडंसं थोडंसं रिमाइंडिंग केलेलं आहे. आणि आता आपल्याला बघायचं थर्ड नंबरचा सॉल्ट हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. मग तो सॉल्ट लिहायचा आहे वीक बेस NH4OH प्लस स्ट्रॉंग ऍसिड HCl कन्वर्टेड इनटू NH4Cl plus H2O. Clear? काही शंका आहे का पहा. This one is a weak base. It is a weak base. It is a strong acid. This one is a salt of what? Salt of what? Weak base and strong acid. So that's water. In this reaction, या रिएक्शन मध्ये काय होतंय? HCl, that means it is a strong, those are 100% dissociated, formation of H plus and Cl minus ion. It cannot produces backward direction reaction. It only produces forward direction reaction. It is always. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऍसिड हा काय करतो, जर तो डिझॉल्व झाला तर H प्लस आयन सेपरेट करतो. हा डिझॉल्व झाला, H प्लस आयन सेपरेट करेल, पुन्हा बॅकवर्ड डायरेक्शनला रिएक्शन नाही करणार. 100% डिसोसिएशन आहे.
नेक्स्ट वन, मग अमोनियम हायड्रॉक्साईडचं डिसोसिएशन पॉसिबल आहे, बट इट इज अ मायन्यूट डिसोसिएशन इन द फॉर्मेशन ऑफ NH4+ and OH- आयन्स. क्लिअर आहे? या ठिकाणी याचं जरी डिसोसिएशन 0.05% डिसोसिएशन होत असलं तरी 99% NH4+ is converted into NH4+ and OH- is converted into NH4OH. कारण those compound only shows dissociation property and strong cannot show the reversible reaction. Strong acid cannot show the reversible reaction, but weak base shows the reversible reaction. And which on hydrolysis, if it is a hydrolyze, आता या ठिकाणी सॉल्ट तयार झालेला आहे. इफ इट इज अ हायड्रोलाइज, याच्यामध्ये महत्वाचा कंटेंट काय आहे, कारण हा याच्यासोबत कंबाईन झाला. इफ इट इज अ हायड्रोलाइज, हु इज हायड्रोलाइज? सॉल्ट. दॅट मीन्स NH4+ is hydrolyzed and formation of NH4OH and H+ ion, right? Is it clear? Is it clear? आता काळजीपूर्वक पहा. This reaction is a reversible reaction. का? कारण याचं फॉर्मेशन आहे, याचं फॉर्मेशन झाल्यानंतर याचं मायन्यूट प्रपोर्शन मध्ये का असणं डिसोसिएशन होतं. Therefore, it is a forward reaction. After hydrolysis, who is hydrolyzed? Salt is hydrolyzed. Formation of NH4+, Cl- cannot combines with H+ ion. जर समजा आपण असं म्हणू, हा जो सॉल्ट आहे आपण त्याच्यातले NH4+ आणि Cl- असे जरी घेतले, आता या सोल्युशन मध्ये हा H+ आयन आणि हा Cl- आणि हा H+ आयन कंबाईन होणार नाही. लक्षात येते का बघा? कारण याच्यातनं H+ आणि OH- आयन सेपरेट होतील, पण हे दोघं कंबाईन होणार नाहीत. बट इथं काळजीपूर्वक पहा, हे दोघं कंबाईन होऊन NH4+ आणि OH- कंबाईनचा रेट किती आहे? 95% कंबशन. So this NH4+ and OH- is combines and formation of NH4OH. So in that reaction, Cl- ion act as a inspectoral ion. हा काहीच काम करत नाही. आणि याच्यावरनं in this salt solution containing excess of H+ ion, therefore this solution is acidic. Therefore it is acidic solution and its pH is what? Less than 7. Its pH is less than 7. चला, आले का पहा? आले का? मग आता या इक्वेशन वरती, कारण हा इन्स्पेक्टर आयन आहे, बाकीचं आपल्याला काही मायने ठेवत नाहीये. आता या इक्वेशन वरती आपण जर लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केला, बाय अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन, यावरती लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केल्यानंतर K इज इक्वल टू हा इन्स्पेक्टर आहे. Therefore we cannot use in this equation concentration of NH4OH into concentration of H+ divided by concentration of NH4+ into concentration of water. So water is a constant. So K is equal to concentration of NH4OH into concentration of H+ divided by concentration of NH4+ into constant. Water is a constant. Now मग आता आपण काय करणार आहोत पहा. वॉटर इज अ कॉन्स्टंट. मग इकडे होत K इज इक्वल टू व्हॉट? K इंटू कॉन्स्टंट आपण घेऊ, हा कॉन्स्टंट इकडे घेऊ, K इंटू
कॉन्स्टंट इज इक्वल टू काय येतंय, त्याला थोडंसं आपण इकडे लिहू, के इंटू कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH into concentration of H plus ion divided by concentration of NH4 plus. So K into new constant, that is called as KH, is equal to concentration of NH4OH into concentration of H plus divided by concentration of NH4 plus. Clear? That is the concentration of. मग हे झालं KW साठी, सॉरी KH साठी इक्वेशन. जर आपल्याला या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे इक्वेशन आपण असंही मांडू शकतो, NH4 प्लस H2O इज इक्विलिब्रियम्स विथ NH4OH प्लस H प्लस आयन. क्लियर? Initial concentration of this one is a C before reaction. Initial concentration salts C reaction होण्यापूर्वी, म्हणजे हा याच्यासोबत रिॲक्ट होण्यापूर्वी these two are disappear. Concentration at equilibrium, it is a C minus CH. So here is a CH and here is a CH. So H plus ion concentration is equal to काय आहे, H plus ion concentration is equal to CH. Clear? काही शंका आहे? H plus ion concentration is equal to CH. मग पुढे आपल्याला काय करायचं आहे, आता जेव्हा या ठिकाणी KH आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, मग हे जे इक्वेशन आहे वरती, या ठिकाणी या व्हॅल्यू पुटअप करू. KH इज इक्वल टू, या ठिकाणी याच्या व्हॅल्यू पुटअप करू, NH4OH CH इंटू या ठिकाणी CH डिवायडेड बाय या ठिकाणी काय येईल, C मायनस CH. बरोबर आहे का? याच्या ज्या कॉन्सन्ट्रेशनचे टर्म्स आहेत, याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे या इक्वेशन इथं लिहिलेलं आहे परत, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C बिफोर रिॲक्शन, दिस टू आर डिसअपियर. आफ्टर रिॲक्शन याचं कॉन्सन्ट्रेशन C आहे, C मायनस CH, म्हणजे हायड्रोलिसिस झालं तेव्हा हा पण CH मिळेल आणि हा पण CH मिळेल. या ठिकाणी काय KH इज इक्वल टू CH इंटू CH डिवायडेड बाय C इन ब्रॅकेट 1 मायनस H. दिस C कॅन्सल. KH इज इक्वल टू CH स्क्वेअर डिवायडेड बाय 1 minus H is approximately equals to 1. Therefore, there is a 1, that means directly this equation CH. So, H square is equal to KH upon C and H is equal to square root of KH upon C. इथे का पहा, H square is equal to KH upon C. मग आता याच्यामध्ये आणखीन काय आहे, आता वीक बेसचं डिसोसिएशन आपण पाहू. इथपर्यंत काय अडचण? यानंतर आपण वीक बेसचं डिसोसिएशन पाहणार आहोत, कारण तो रिव्हर्सिबल रिॲक्शन प्रोड्यूस करतो, त्यामुळं आपण वीक बेसचं रिॲक्शन पाहणार आहोत. व्हॉट इज अ वीक बेस? NH4OH is a weak base. NH4OH is a weak base. It is a dissociate in the forms of NH4 plus OH minus. By applying the law of mass action on this equation, Kb is equal to concentration of NH4 plus into concentration of OH minus upon concentration of NH4OH. Clear? KH is equals to what? KH is equals to this one. मग आता या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाइंग KH into KB. Therefore, KH into KB is equal to, KH काय आहे? हा KH, concentration of NH4OH into
concentration of H plus divided by concentration of NH4 plus into KB काय आहे concentration of NH4 plus into concentration of OH minus upon concentration of NH4OH. So NH4 plus, NH4 plus, NH4OH, NH4OH is cancelled, and KH is equal to, sorry, KH into, not for is equal to, KH into KB is equal to concentration of H plus into concentration of OH minus ion. So concentration of H plus into concentration of OH minus ion is equal to KW. This is already we know. KH into KB is equals to KW, and KH is equals to KW upon KB. Now आता काय करायचं आहे पहा. आले तोपर्यंत काही शंका आहे? मग आपल्याकडं CH साठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ म्हणजे pH कॅल्क्युलेट करायचं आहे. CH साठी इक्वेशन मांडलेलं आहे. CH कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू CH, राईट. H म्हणजे काय आहे त्या ठिकाणी ठेवूयात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू pH कॅल्क्युलेट करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू H च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, C जसाच तसा इंटू स्क्वेअर रूट ऑफ KH अपॉन C. आणि हा KH म्हणजे काय आहे, KH इज इक्वल्स टू, हा ठेवू आपण, KH इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू C इंटू स्क्वेअर रूट मध्ये KH च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, KW अपॉन KB इंटू 1 अपॉन C. बरोबर आहे बघा. KH इज इक्वल्स टू KH अपॉन C, बरोबर आहे का. KH अपॉन C, आणि KH अपॉन C म्हणजे काय, KH च्या ठिकाणी काय ठेवणार आपण, KW बाय KB. KW बाय KB. क्लिअर. काही शंका आहे का बघा इथं, KW बाय KB. आता बाकीचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आता याची गरज नाही सध्या, आपण हे इरेज करू. तुम्ही लिहून घ्या सिस्टमॅटिकली, व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही सिस्टमॅटिकली लिहून घेऊ शकता. चला ओके. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू C इंटू स्क्वेअर रूट ऑफ KW इंटू काहीच नाही आहे डिवायडेड बाय KB इंटू C. याचा स्क्वेअर करू, याचा स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर इंटू KW अपॉन KB इंटू C. हा C कॅन्सल. याचा स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी H प्लस स्क्वेअर इज इक्वल टू काय ते बघा, इथला C उरला C इंटू KW अपॉन KB. So H plus ion concentration is equals to square root of KW into C upon KB. This one is a concentration of H plus ion after hydrolysis of salt of weak base and strong acid. हा फॉर्म्युला तुमच्याकडे तयार झालेला आहे, KW into C divided by KB. चला व्यवस्थित पहा सगळेजण मिळून. काही शंका आहे का पहा, एनी डाउट, कोई शंका आहे. चला ओके पुढे जाऊयात. तर हे अशा प्रकारे याच्या अगोदर आपण जे इक्वेशन काढलेलं आहे KW इंटू म्हणजे H प्लस आयन फॉर व्हॉट, फॉर काय ऍसिड, वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. त्या ठिकाणी काय आलं होतं, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू KW इंटू KA अपॉन C असं इक्वेशन त्या ठिकाणी आलेलं होतं. आता या ठिकाणी कुठला, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड साठी H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू KW इंटू C डिवायडेड बाय KB असं इक्वेशन आलेलं आहे.
चला, काही शंका आहे का बघा इथपर्यंत? नसेल शंका तर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. चला, ठीक आहे, बोलतो. आता या ठिकाणी याच्या अगोदरचं आपण इक्वेशन मांडू, थोडंसं काळजीपूर्वक पहा. हे कशासाठी इक्वेशन आलेलं आहे? व्हॉट इज द इक्वेशन? हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ weak acid concentration of H plus ion is equal to square root of Kw into C upon what? Kb for this one. And for strong base and weak acid, is equal to concentration of H plus ion is equals to square root of Kw into Ka upon C. Who is weak? Base is weak. For weak base. For base is weak. For weak base. Who is weak? Acid is weak. For weak acid. For weak acid. तर हे दोन इक्वेशन आपल्याकडं आलेले आहेत. आता थोडंसं जर डिफरन्शिएट करायचं झालं, आत्तापर्यंत आपण 3 सॉल्ट बघितले. एक सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, हायड्रोलिसिस करत नाही. आणि हे जेव्हा हायड्रोलिसिस करतात तेव्हा कुठली कुठली इक्वेशन येतात हे तर मांडलेलंच आहे. आणखीन थोडंसं सिस्टमॅटिकली मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी सिस्टमॅटिकली बघा, हे डेरिवेशन आहे, थोडंसं प्रॅक्टिस करावी लागते. याच्यावरती जेई किंवा नीटला खूप छान छान क्वेश्चन आलेले आहेत. पहिला होता सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस. त्याच्यानंतर वीक बेस स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस स्ट्रॉंग ॲसिड. आणि इथं लिहू आपण, इथं लिहू स्ट्रॉंग ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस. या ठिकाणी काय आहे? नो हायड्रॉलिसिस. नो हायड्रोलिसिस. त्याच्यामुळे याचा पत्ता कट झाला, याचा विषय संपला. मग आता पुढे याच्यासाठी काय काय इक्वेशन येतात? H इज इक्वल टू, याच्यासाठी H इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय? KH अपॉन C, बरोबर आहे का? आणि यासाठी सुद्धा काय येतं? फॉर स्ट्रॉंग बेस साठी इथं सुद्धा तेच इक्वेशन येतं. इक्वेशन मध्ये इथं कुठलाही बदल नाही. KH अपॉन C. जो स्ट्रॉंग आहे त्याचा संबंध येत नाही, वीक आहे त्यासाठी काय येईल? H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी काय येईल? वीक ॲसिड KH इंटू Ka इज इक्वल्स टू Kw. इकडं काय येईल? हु इज स्ट्रॉंग, सॉरी हु इज वीक? बेस KH इंटू Kb इज इक्वल्स टू Kw. क्लिअर का? बघा इथं वीक काय आहे? ॲसिड. हिअर इज विच वन इज अ वीक? बेस इज वीक. और एनीवन? आणखीन काही येईल का? मग H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Kw इंटू Ka अपॉन C. या ठिकाणी H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Kw इंटू C अपॉन Kb. क्लिअर? हे 3 इक्वेशन आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. हे 3 इक्वेशन आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. क्लिअर? कोणी शंका आहे? तर या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. हे फॉर्म्युले याच्यामध्ये हे दोघांसाठी सेम आहेत. या ठिकाणी जो वीक आहे तोच फॅक्टर आलेला आहे. वीक आहे ॲसिड, याच्यामध्ये वीक आहे बेस. आणि मग जो वीक आहे तोही या फॉर्म्युल्यामध्ये आलेला आहे, वीक ॲसिड. आणि या ठिकाणी वीक बेस. जो फॅक्टर वीक आहे त्याच्याच टर्म याच्यामध्ये आलेल्या आहेत. हायड्रोलिसिस हे सॉल्टचं होतं त्यासाठी दोघांमध्ये. हा पण सॉल्ट आहे आणि हा पण सॉल्ट आहे. हे हायड्रोलिसिसचा फॉर्म्युला आहे. चला, काही शंका आहे? इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. मग आता या बेसवरती एका आपण क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन सॉल्व करूयात आणि मग आपण थांबूयात. मग उद्याच्या लेक्चरला नवीन कन्सेप्ट, आणखीन एक सॉल्ट बाकी आहे, वीक ॲसिड आणि वीक बेस पासून तयार झालेला सॉल्ट.
तो आपण नेक्स्ट व्हिडिओला किंवा आणखीन थोडेसे क्वेश्चनची प्रॅक्टिस घेऊ आणि मग नेक्स्ट व्हिडिओ करू. क्वेश्चन, फाइंड द डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. क्वेश्चन आहे, फाइंड द डिग्री ऑफ hydrolysis. Find the degree of hydrolysis, comma, KH and pH of salt, KH and pH of salt of HCOOK 0.01 molar solution. HCOOK 0.01 molar. Ka for weak acid is Ka for weak acid what? HCOOH is equal to 10 raised to power minus 4. 10 raised to power minus 4 हा क्वेश्चन आपल्याकडे दिलेला आहे. काय काय काढायचं आहे? KH काढायचं आहे आणि pH काढायचं आहे. डिग्री ऑफ हायड्रोलिसिस काढायचं आहे. डिग्री ऑफ हायड्रोलिसिसचा फॉर्म्युला H इज इक्वल टू आत्ताच म्हणलेला होता KH अपॉन C. KH दिलाय का? नाही. कॉन्सन्ट्रेशन दिले का? दिलेलं आहे. Ka दिलाय. Ka कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? Ka कॅल्क्युलेट करण्यासाठी, KH कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला KH इज इक्वल्स टू KH कोण स्ट्रॉंग आहे? बेस स्ट्रॉंग आहे. KH इज इक्वल टू KA इंटू इज इक्वल टू KW. इज इक्वल टू KW बरोबर आहे का? जो वीक आहे तो इथे येणार. हु इज वीक? बघा सॉल्ट कुठला आहे? HCOOK. हा सॉल्ट कशापासून तयार झाला? HCOOH प्लस KOH इज इक्वल टू HCOOK प्लस H2O. क्लियर? इट इज अ रिव्हर्सिबल, कारण सॉल्ट हायड्रोलाइज होणार आहे. क्लियर? ऍसिड कोण आहे? वीक. त्याच्यामुळं Ka इज इक्वल टू, आता मग KH इज इक्वल्स टू काय? KW अपॉन KA, राईट? KW ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. KW इज इक्वल्स टू 10 raised to power minus 14 at 298 Kelvin इवन 25 डिग्री सेल्सिअस. हे फिक्स आहे, त्याला काही बदलू शकत नाही. Ka ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग या ठिकाणी काय आहे? KW इज इक्वल टू 10 raised to power minus 14 अपॉन Ka किती आहे? 10 raised to power minus 4. सो KH इज इक्वल्स टू, इथं काय होईल? 10 raised to power minus 14 इंटू 10 raised to power plus 4. सो देअरफॉर KH इज इक्वल्स टू 10 raised to power minus 10. KH आला. आता H प्लस साइन कॉन्सेप्ट म्हणजे डिग्री ऑफ हायड्रोलिसिस काढायचं आहे. डिग्री ऑफ हायड्रोलिसिस इज इक्वल टू H इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KH अपॉन C. H इज इक्वल टू डिग्री ऑफ हायड्रोलिसिस दॅट इज इक्वल टू KH किती? 10 raised to power minus 10 divided by 0.01. H is equal to 10 raised to power minus 10 divided by 1 into 10 raised to power minus 2. Now, या ठिकाणी काय आलं? H is equals to square root of 10 raised to power minus 10 into 10 raised to power plus 2. H is equal to square root of 10 raised to power minus 8 and H is equal to 10 raised to power minus 4. काय काय आलं? KH आला, डिग्री ऑफ हायड्रोलिसिस आला. आता काय काढायचं आहे आपल्याला? आता काय काढायचं आहे? H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. कोण वीक आहे? ऍसिड. मग फॉर्म्युला H plus ion concentration is equals to square root of square root of Kw into Ka upon C, right? That is a formula. So
put the value kW is equal to 10 raised to power minus 14 into what is Ka? Ka is 10 raised to power minus 4 divided by concentration 0.01. So that is equal to 10 raised to power minus 18 divided by 1 into 10 raised to power 1 into 10 raised to power minus 2. Therefore, square root of 10 raised to power minus 18 into 10 raised to power plus 2. So H plus ion concentration is equal to 10 raised to power minus what? 16 square root मध्ये is equals to या ठिकाणी value without H plus ion concentration 10 raised to power minus 8. So H plus ion concentration is equals to 10 raised to power minus 8 moles per liter. So that is a H plus ion concentration. Calculate झालं H plus ion concentration. आणि आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं pH. हे सोल्युशन कसं असणार आहे, ऍसिडिक की बेसिक? हे सोल्युशन, हे जे सॉल्ट सोल्युशन आहे, हा सॉल्ट कशापासून तयार झालेला आहे? वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. त्याच्यामुळे हे सोल्युशन कसं असायला पाहिजे? बेसिक असायला पाहिजे. आणि जर बेसिक असेल तर पीएच इज ग्रेटर दॅन 7 असं असायला पाहिजे. आन्सर असं यायला, पीएच इज ग्रेटर दॅन 7. कधी? जर हे सोल्युशन बेसिक असेल तर. आता आपल्या ऑब्झर्वेशन नुसार बेस हा स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे याचा पीएच बेसिक यायला पाहिजे, म्हणजे हे ग्रेटर दॅन 7 यायला पाहिजे. मग येतं का पहा. मग pH इज इक्वल टू फॉर्म्युला, pH इज इक्वल टू निगेटिव्ह log टू द बेस 10 H plus ion concentration. pH is equals to minus log to the base 10 raised to power minus 16. Sorry, minus 8. Not for 16. Minus 8. This one is. So pH is equals to ha minus ikkada minus 8 log to the base 10. So pH is equals to minus 8 into 1 log of 10 1. So pH is equals to what? 8. And therefore pH is greater than 7. So therefore its salt solution is what? Basic. We are confirm this answer. आला का बघा? आपण जे सॉल्व केलेलं आन्सर आहे एकदम परफेक्ट आलेलं आहे. हे सोल्युशन बेसिक मध्ये आहे, याचं कन्फर्मेशन आपल्याला झालेलं आहे. लक्षात येते? तर अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन आणखीन आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहे. आता सध्या आपण बघा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. फॉर्म्युले लक्षात ठेवायचे जास्त गरजेचे आहे, कारण हे फॉर्म्युले तुम्हाला जेईला किंवा नीटला वेगवेगळ्या ठिकाणी सॉल्व केले जातात किंवा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यावरती क्वेश्चन आहेत. जेईला किंवा नीटला याच्यावरती खूप छान छान क्वेश्चन विचारले आणि इट्स व्हेरी इझी. या ठिकाणी मी शॉर्टकट पण मारू शकलो असतो. बघा डायरेक्ट हा इथं ठेवला की याचा लॉग किती येतो 1. मी इथं सिस्टमॅटिकली मांडलेला आहे, कारण तुम्हाला प्रॅक्टिसने शॉर्टकट मारता येतील. मला डायरेक्टली शॉर्टकट मारता आलं असतं. बघा कुठं कुठं शॉर्टकट मारता आलं असतं. इथं या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची गरज नव्हती. इथं डायरेक्टली या स्टेपवर नाही, इथं स्टेप मांडलेली होती. या स्टेपवर मी डायरेक्टली इथं या स्टेपला येऊ शकलो असतो. 10⁻⁻8 -8चं स्क्वेअर रूट -4. त्याच्यानंतर या ठिकाणी या व्हॅल्यू पुटअप केल्या. इथं सुद्धा हे डायरेक्ट आन्सर मी मांडू शकलो असतो. इथं आलं असतं आणि हे आन्सर पटकन मांडू शकलो असतो. पण या सगळ्या स्टेप सिस्टमॅटिकली लिहिलेल्या आहेत. स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व केलाय. बऱ्याचदा आपण बऱ्याच स्टेप ड्रॉप करू शकतो डिपेंडिंग अपॉन यू. तुमचं परफेक्शन किती आहे त्यानुसार या स्टेप तुम्ही ड्रॉप करू शकता. म्हणजे याच्यातल्या बऱ्याचशा स्टेप जर गायब झाल्या तर आन्सर शॉर्टमध्ये होतं आणि उत्तर पटकन येतं. त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. इट्स व्हेरी इझी. एक कन्फर्मेशन आपल्याला माहिती आहे,
हा जे सॉल्ट आहे, कुठलाही सॉल्ट असू द्या, ज्या स्ट्रॉंग कंटेंट पासून तयार झालाय, जो सॉल्ट ज्या स्ट्रॉंग कंटेंट पासून तयार झालेला आहे, लक्षात घ्या, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस pH ऑलवेज न्यूट्रल म्हणजे 7. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस pH इज ऑलवेज न्यूट्रल. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, आता स्ट्रॉंग कोण आहे? बेस आहे. ह्या सोल्युशन मध्ये जो स्ट्रॉंग आहे त्याचा pH, बेस स्ट्रॉंग आहे pH इज ग्रेटर दॅन 7, ऍसिड स्ट्रॉंग आहे pH इज लेस दॅन 7. बाय कॅल्क्युलेशन सुद्धा आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन न्यूमेरिकल्स किंवा MCQs जेईला किंवा नेटला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. आता सध्या आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.